ते दुःख जे दिसतंय तिथंच आहे का ते? त्याच्या पुढे नमस्कार मंडळी, आज पुन्हा आपण आलो आहोत पुण्यापासून एका 1 डे ट्रिपवरती आणि ते आहे कास पठार. साधारणतः पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावरती आणि साताऱ्यावरून 25 किलोमीटर अंतरावरती हे सुंदर असं ठिकाण वसलेलं आहे. तुम्ही मागं बघू शकता ढग जिथं डोंगराला टेकलेत असा भास होतोय आणि पूर्ण सुंदरच्या सुंदर अशी फुलं अशी आहेत. तर हा 1 दिवसाचा आपला एक 1 डे प्रोग्राम आहे. थोडीशी माहिती त्याच्या आधी देतो. इथं येण्यासाठी लागणारे तिकीट हे तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता आणि तुम्हाला खाली पार्किंगची सोय आहे. तिथून तुम्ही वरती त्यांच्या बसने येऊ शकता. त्यांची बस वरती येण्यासाठी पार्किंगपासून फ्री आहे. तर आता बघूया, वेगवेगळ्या प्रकारची फुलं एक्सप्लोअर करूया आणि पाहूया हा अनुभव कसा होतोय ते. थँक्यू. एक म्हणजे ही गुलाबी रंगाची फुलं आहेत आणि पिवळ्या रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची. जर हे पिवळ्या रंगाचं फूल जर तुम्ही बघितलं ना जवळ मित्रांनो, तर ह्या फुलांच्या आतमध्ये 2 लाल कलरचे असे ठिपके आहेत. म्हणजे दिसायला खूप सुंदर आहे असं हे रान फूल आहे. आणि इथं काही छोटीशी पांढऱ्या रंगाची फुलं आहेत. हे बघा, दिसायला आणि बघायला अगदी छान, अगदी एकदम मनोरम दृश्य आहे. त्याचबरोबर आपल्याला दिसतात ही गुलाबी रंगाची फुलं. बघितलं तर ह्याच्या आतमध्ये आणखी एक डार्क गुलाबी कलरचा थोडासा रंग आहे. रंगानुसार ही थोडी सदाफुलीसारखी वाटतात पण खूपच छान आहेत. म्हणजे दिसायला ओव्हरऑल कॉम्बिनेशन जर तुम्ही बघितलं, गुलाबी, पिवळा आणि पांढरा असे मिक्स दिसताना तरी खूप छान दिसतात. आता जर तुम्ही तिकडे एक नजर टाकलीत ना, मागच्या साईडला किंवा ह्या पुढच्या साईडला एकदम धुकं पसरलेलं आणि फुलं, एकदम स्वर्गामध्ये असल्यासारखा भास तुम्हाला इथं आल्यावर नक्की होईल. भेटलेले आहेत कदम सर. कदम सरांना आपण विचारूया की कदम सर, कास पठार दिसायला खूप मोठं आहे, खूप विस्तीर्ण आहे, खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर आहे. आणि तर मला नेमकं गाईड करा की ही फुलं चांगली चांगली छान छान नेमकी कोणत्या गेट जवळ मला बघायला मिळते? 4 नंबरला आहेत, 2 नंबरला आहेत, 3 नंबरला आहे आणि 1 नंबरला आहे. ऍक्टिव्ह फुलं आहेत, 2 तळे आहेत. अच्छा. एक कुमुदली तळे आहे, एक बदार तळे आहे. वेगळ्या वेगळ्या जातीची फुले आहेत. पर्यटक लय येतात, बघून त्यांना समाधान होतं. अरे वा. आणि साधारणतः आपल्या कास पठारला भेट द्यायची असल्यास कोणता महिना चांगला आहे, कोणत्या महिन्यात चांगली फुलं आहेत? आता दसऱ्यानंतर एकदम ऍक्टिव्ह दिसेल, पाऊस नसेल तर. आणि पाऊस असेल तर जरा असे आहे तशीच पद्धत, पाऊस नसेल तर दसऱ्यानंतर ऍक्टिव्ह दिसेल, एकदम सुंदर. अरे वा, थँक्यू. आम्हाला माहिती दिली. तुम्ही जी गेट नंबर सांगितली त्या ठिकाणी आम्ही जाऊन निश्चित. ओके. धन्यवाद. मित्रांनो, या निसर्गरम्य वातावरणामध्ये काहीतरी आपण खाल्लं नाही असं होऊ शकणार नाही. आता हे दादा आपल्याला इथं भेटले, थंडगार कुल्फी विकतात या थंडगार वातावरणामध्ये. आणि आपण त्यांना विचारूया, दादा तुम्ही कुठले? मी बोरवेल्ल्याच आहे. बोरवेल्ल्याच आहे. आणि इथं म्हणजे कसं कास पठारवरती कसं? कास पठारवरती मी सातारला राहिला आहे. अच्छा. हो, त्यामुळे मी आता जवळजवळ
10 वर्ष झालं तर कासपठार 10 वर्ष झाले कासपठारवरती कुल्फी विकतात आहे. आणि आता ह्या सीझनमध्ये साधारणतः दिवसाला किती कुल्फी विकतात? कुल्फी तरी 10 वाली काही असते, काही 20 वाली असते. क्या बात आहे. 10 वाली काही कुल्फी आणि 20 वाली. आणि हे त्यांचं टोपली बघितली तर खूप मोठी आहे आणि या कासपठारावरती ते पूर्ण घेऊन फिरतात. आणि नक्कीच यांची कुल्फी एकदा तुम्ही टेस्ट करून बघा. आपण टेस्ट करून बघूया. बेस्ट आहे खरंच. जसं इथलं वातावरण आहे तशी यांची कुल्फी सुद्धा एकदम बेस्ट आहे. हो हो, क्या बात आहे. आणि हे धुकं, ही मंद चालणारी थंडगार अशी हवा, ही सुंदर सुंदर फुलं आणि हे हिरवगार असं असणारं रान, जणू काही हा महाराष्ट्रातला स्वित्झर्लंड असल्यासारखं वातावरण झाले मित्रांनो. मित्रांनो, आपण जे नभ उतरून येते असं जे म्हणतो ते हे ढग खरोखरच त्या डोंगराला टेकतात आहे. आणि किती निसर्गरम्य दृश्य तुम्ही बघा. खाली जर तुम्ही बघितलं तर खाली गायी चरतात आहे, हिरवगार रान आहे, झाडं आहेत, नदी आहे, पाणी आहे आणि जणू काय पृथ्वीवरचा एक स्वर्गच आहे. मित्रांनो, हे होतं गेट नंबर 2. इथं आपल्याला वेगवेगळ्या रंगाची फुलं बघायला मिळाली. आता आणखी 4 फुलं बघण्यासाठी आपण जाऊया गेट नंबर 1 कडे. तर मित्रांनो, आता आपण आलोय गेट नंबर 1 मध्ये. आणि गेट नंबर 1 मध्ये चालून आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसली. आणि हे आहे एक छानसं सुंदरसं तळ. आणि तुम्ही बघू शकता की किती छान धुकं पडलंय आणि एक पावसाच्या रिमझिम रिमझिम धारा आहेत, मधून मधून पावसाचे थेंब पडतात आहे. आणि पर्यटक बघा कसं एन्जॉय करतात. हे एक छान तळ आहे, एकदम स्वच्छ आहे, काही ह्याच्यामध्ये घाण वगैरे नाही आहे. फुलं छान आहेत आणि एकदमच खूप एकदम निसर्गरम्य वातावरण झाले. मित्रांनो, ह्या कासपठारच्या ट्रिपविषयी मला 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या अशा सांगाव्या वाटतात. एक पहिली म्हणजे ही इतक्या प्रकारची फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. तर जे काही बॉटनीचे स्टुडंट आहेत, जे वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतात, ज्यांना या क्षेत्रामध्ये आवड आहे, त्यांना किंवा त्यांचा अभ्यास चालू आहे डिग्री किंवा PG मध्ये, तर त्यांच्यासाठी ही एक खूप उत्तम अपॉर्च्युनिटी आहे. जे इथं येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्सचा, फुलांचा येऊन अभ्यास करू शकतात. नवनवीन प्रजाती त्यांना पाहायला नक्कीच मिळू शकतात. पाण्याला कोण येणार? जनावर का? तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि हे सुरक्षा रक्षक जे आहे ते शिट्टी मारून आपल्याला बाहेर जाण्याचा सल्ला देतात आहे. कारण मी त्यांना विचारलं का शिट्टी मारतात ते, आणि कारण इथं एक तळ आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक वन्य प्राणी वगैरे पाहण्यासाठी इथं संध्याकाळी येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही लवकरात लवकर बाहेर जाणं, वेळेवरती बाहेर जाणं नक्कीच आवश्यक आहे. तर मित्रांनो, ह्या कासपठारच्या जेव्हा आपण
एंट्री घेतो, त्या एंट्रीला ना एक शिवाजी महाराजांनी मावळ्यांना दिलेली एक आज्ञा, ह्याचं एक छोटंसं एक पत्रक लावलं. ते पत्रक हे जुन्या मराठी, प्राकृत मराठी भाषेमधले, ते मी वाचलं आणि त्याचं मी तुम्हाला काही सारांश सांगू शकतो. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या मावळ्यांना आणि रयतेला ह्या झाडा झुडपांचं आणि ह्या पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगितले. त्यांनी मावळ्यांना त्या काळामध्ये कायदे बनवून दिले होते की तुम्ही स्वराज्य करत असताना कोणत्याही वृक्षाची किंवा झाडांची, वनस्पतींची, पर्यावरणाची हानी तुम्ही करू नकात. आणि जर तुम्हाला वृक्ष तोडायचे असतील तर ते कोणत्या कारणात, कोणत्या अटीच्या अंडर तोडता येतील याचा एकदम बारकावीने त्याच्यामध्ये माहिती नमूद केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हा जो परिसर आहे, ह्या परिसराचं, निसर्गाचं सानिध्य तेव्हा काळापासून टिकवण्यात नक्कीच आलेलं आहे. पाणी लागते ना, मग आता पाणी येणार सकाळ ते जाळीमध्ये किती सजलेले आहेत, पण आता दुःख आहे. कोणते कोणते प्राणी असतात काका? गौ, वाघ पण आहे. हा, ते बिबट्या. ते दिवस बाहेर येत नाहीत ना? कसे येणार आता, एवढं पब्लिक आहे पाण्याला, कसे येणार ते? मित्रांनो, अशा रीतीनं आपण कास पठारवरती फिरलो आणि वातावरणामध्ये होणारे एवढे बदल, एवढे सूक्ष्म आणि एवढे म्हणजे फटाफट इथं वातावरण बदलतं. त्यामुळे आपण बरेचसे 2-3 गेट आपण कव्हर केले. तिथं आपल्याला छानशी फुलं बघायला मिळाली. त्याच्यामुळं जर तुम्हाला वन डे ट्रिपसाठी काही प्लॅन करायचं असेल तर कास पठार हा एक नक्कीच खूप चांगला ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो.